अद्रकाबद्दल एकच आहे की साहेब, ही अद्रक म्हणजे एक हे की छोट्या शेतकऱ्याचं पीक राहिलं नाही. याचं कारण कसं, छोटी जमीन म्हणजे एक हे दुसऱ्या वर्षी त्याच्यावर जमीन राहत नाही. हा त्या कारणाने त्याला बिवाड भेटत नाही. हा तर त्या कारणाने हे मोठ्या शेतकऱ्याचं पीक आहे. याला 5 वर्षाच्या बाद 6 वर्षाच्या बादच ती अद्रक आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला जंगल नवं कोरंच पाहिजेत, तरच अद्रकीची शेती करा. हा 2 एकर वाल्याने आणि 1 एकर वाल्याने अद्रकीची शेती करून परेशान व्हायचं नाही. उलट ते पीक येणार नाही जोमदार आणि ते येणार नुकसानीमध्ये नाही. जाईल. पहिल्या फसल येईल पण दुसऱ्या वर्षी पीक येणार नाही, तिसऱ्या वर्षी पीक येणार नाही. कमीत कमी तुमच्या अनुभवानुसार 5 वर्ष तरी लागतात. 5 वर्ष ते 100% अद्रक नको त्या वावरावर. तर आता तुम्ही जे मुद्दा मांडलाय तर आता म्हणजे तुमच्याकडे खूप सारी पिकं येतात, हो, पण तुम्ही अद्रक निवडण्यामागचं काय कारण आहे? अद्रक निवडण्यामागचं कारण की अद्रक पीक एक असं आहे की आपल्याला तिला थांबवता येतं. तिला पुन्हा एक हे तिचा पैसा आपल्याला एकमुष्ट येतो आणि काहीतरी महत्वाच्या कामामध्ये फायद्यात येतो. म्हणून अद्रक म्हणून अद्रककडे होतो. ती दुसरी गोष्ट पुन्हा एक की अद्रकीमुळं जमिनीची एनर्जी फार वाढते. कोणतं पीक टाकलं त्याच्यामध्ये तर कमी खर्चामध्ये 100% चालतं. अद्रकीमध्ये 2 फायदे झाले. एक जमीन बनवायचे आणि एक मुष्टी पैसा महत्वाचे कामं बनवायचे. अगदी बरोबर. अद्रक काढल्याच्या नंतर तुम्ही असे कोणती पिकं घेतलेली आहेत ज्याच्यामुळे चांगलं उत्पादन येतं अद्रक? याच्यामध्ये अद्रक याच्यामध्ये मला कमीत कमी सोयाबीनचं आवरेज आलं 13-14चं. हा. मला याच्यामध्ये कमीत कमी 40चं मक्काचं आलं. मला याच्यामध्ये मिरचीचं चांगलं आलं. म्हणजे अद्रक केल्याच्या नंतर मिरचीचं 1 नंबर आलं. म्हणजे हे पिकं म्हणजे एका पिकीच्यात अद्रकीच्या वावरामध्ये कमी पडत नाही. अद्रक जे पीक आहे हे काढणीला आलं हे कसं ओळखायचं? हे ओळखायला याच्यामध्ये काढणीला आलं की याच्यामध्ये 10% हे पीक ऑटोमॅटिकच मावळाला चालू होतं. म्हणजे पानं जे आहे ते बसायला खाली सुरुवात. बसायला चालू होतं. असं समजून घ्या काढणीला आलं. ओके. 7 ते 8 महिन्यात जर काढलं तर 1 नंबर आपल्याला याचं वजन. हा. आणि 10 महिन्याच्या पुढे गेलं की आपलं वजन कमी व्हायला सुरुवात. त्याच्या मागलचे काय कारण आहे? कारण म्हणजे ते एक हे त्याचे बाजूचे फुटवे पुन्हा त्याला चालू करत्या. हा, शाकीय वाढ होते आणि जे कंदाची वाढ व्हायला पाहिजे ते प्रमाणामध्ये होत नाही. कमी होऊन जाते. हा, तर त्याला एक ते कोमटे याच्या अगोदर 25% अद्रक बसली म्हणजे आपण पलाट हिकायला पाहिजे. मग तुम्ही ठरवा ते कमी भावा जाऊ का जादा जाऊ, पण पलाट हिकायलाच पाहिजे. हा, तर ते उत्पादनामध्ये येईल. 1 नंबर. नाही तर मग ते उत्पादन घटेल. भाव जरी भेटला तरी हा, उत्पादन उत्पन्न घटल्यामुळे घटेल ते लेवलच आहे. हा लेवल अशी. अगदी बरोबर.